मी आरोप नाही केले तर कोर्टामध्ये ते सिद्ध झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांनी ही चौकशी इनिशिएट केली होती आणि त्यावेळेला मनोज सौनिक समितीचा जो अहवाल आहे तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने आदेश दिलेत की जे गोरगरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त 5 लाख रुपयाला 1000 स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकला आहे हे चुकीच्या पद्धतीने केलं गेलं। हे मी नाही म्हणलं, हे हायकोर्ट म्हणतंय। म्हणून हायकोर्टाने यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। नेमकं काय प्रकरण आहे हे जरा हे प्रकरण म्हणजे 2012-13 मध्ये 2010 ते 2012-13 मध्ये प्रभू पाटील नावाचे एक संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे। त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यांनी पणन संचालकांच्याकडे तक्रार केली होती। त्यांच्या चौकशीअंती हा घोटाळा बाहेर आला, ज्याच्यावरती पुन्हा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या सेक्रेटरी लेव्हलला सचिव लेव्हलला सौनिक समिती नेमून त्याची पुन्हा चौकशी केली गेली आणि त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी सापडलेलं आहे। आज त्यांनी आरोप करण्याचा मुहूर्त आजच का साधलाय मला माहित नाही। उद्या आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल करणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना जे 3-4 दिवसामध्ये वातावरण पाहिल्यानंतर या वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा आणि सर्व जनतेचा सपोर्ट आणि पाठिंबा मिळतो। आज माझं म्हणणं आहे की सामान्य कार्यकर्ता लढायला उभा राहिला नाही आणि जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की साहेबांनी आणि महाविकास आघाडी निर्णय घेतला मी लढतो। आता मी लढायला उभा राहिल्यानंतर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही। मी आज पत्रकारांना सांगतो, आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो, स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं तर मी फॉर्म सुद्धा भरणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।